बऱ्याच जणांना डॅन्ड्रफ असतो आणि काही लोकं कसे करतात, की फार्मसीमध्ये जाऊन अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू घेतात. जसं की कीटोकॅनाझोलसारखे शॅम्पू ते इझिली अवेलेबल होत पण असतात. बऱ्याच वेळा लावतात, पण तरीही डॅन्ड्रफ त्यांचा कमी होत नाही. मग त्यावेळी त्यांना असा प्रश्न पडतो, की इतके शॅम्पू मी वापरतो, अँटी डॅन्ड्रफ वापरतो, तरीही माझा डॅन्ड्रफ कमी का झाला नाही आहे? त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, की जे काही तुम्ही डॅन्ड्रफचे शॅम्पू वापरता, त्याचा वापर हा बरोबर होत आहे का? ती वापरण्याची पद्धत ही नॉर्मल शॅम्पूपेक्षा वेगळी असते. तर आजचा व्हिडिओ हा त्याच्यावरतीच आहे, की तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू कशा पद्धतीनं वापरावा. नॉर्मल आपण शॅम्पू घेतो, मगमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये मिक्स करतो, तो केसांना लावतो आणि तो लगेच धुतला जातो. फेस झाला की लगेच धुवून टाकायचा. कारण गडबड तर असते, त्यामुळे ते वेळ देऊन आपण प्रॉपर क्लीन होत नाही आहे. पण हे शॅम्पू असतात, की ह्या पद्धतीनं वापरायचे नसतात. कारण त्यामधले जे काही कीटोकॅनाझोल किंवा झिंक पायरिथिऑनसारखे जे काही घटक आहेत, ते बुरशींवरती ॲक्ट होण्यासाठी 3 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो. जेव्हा तुम्ही हा वेळ द्याल, त्यावेळीच जी काही बुरशी आहे म्हणजेच डॅन्ड्रफ आहे, तो पूर्णपणे कमी होईल. त्याशिवाय हे कमी होणार नाही आहे. पण असंच कसंही लावणं, 5 मिनिटं लावा म्हटलं कसंही लावायचं असं नाही आहे. पहिल्यांदा तुम्ही काय करा, की अंघोळीला जेव्हा जाताय त्यावेळी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा. कडक पाणी अजिबात वापरू नका. कारण कडक पाण्याने तुमचा स्काल्प हा एकदम ड्राय होईल आणि डॅन्ड्रफ आणखीन जास्त प्रमाणात यायला लागेल. जेव्हा तुम्ही शॅम्पू घेता त्यावेळी पहिल्यांदा पाण्याने केस धुतले गेले पाहिजेत. थोडासा शॅम्पू एका वाटीत किंवा हातावरती घ्या. तो थोडासा थिक असल्यामुळं त्याच्यात थोडं सेम क्वांटिटी किंवा थोडीशी जराशी जास्त क्वांटिटी पाणी मिक्स करा. जेणेकरून ते सेमी सॉलिड होईल आणि तुमच्या बोटांनी ते केसांच्या मुळाशी लावा. केसांच्या टोकांशी किंवा केसांच्या पूर्ण लेंथशी ते लावण्याची गरज नाही आहे. तो शॅम्पू तुमच्या मुळांना लागणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं बोटांनी तो स्काल्पला लावा, जेणेकरून तो पूर्ण एरिया कव्हर करेल आणि लावल्यानंतर तो हलका बोटांनी मसाज करा. तो नखांनी मसाज करायचा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते. त्यामुळे बोटांनी हलका मसाज करा. कमीत कमी एक 3 ते 5 मिनिटपर्यंत तो शॅम्पू तुमच्या केसांना तसाच राहिला पाहिजे, म्हणजे टाळूला तसाच राहिला पाहिजे. तो लगेच धुवायचा नाही आहे. लावल्यानंतर 5 मिनिटानंतर कोमट पाण्याने तो पूर्णपणे वॉश करून घ्या. तेवढा वेळ गरजेचा आहे, जेणेकरून फंगस कमी होईल. झाल्यानंतर कंडिशनरचा वापर हा कंपल्सरी करायचाच आहे. कारण जेव्हा तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरता त्याने थोडाफार केसांना, ओव्हरऑल केसांना कोरडेपणा येऊ शकतो. तो कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी कंडिशनरचा वापर हा करायचाच आहे. कंडिशनर लावताना सेम 1 चमचा किंवा 2 चमचापर्यंत तुमची केसांची लेंथ केवढी असेल त्यानुसार तुम्हाला एक अंदाज असतो, की किती घ्यावा लागेल. त्याप्रमाणे कंडिशनर घ्या. तो कंडिशनर थोडासा हातांना रब करा प्रॉपर आणि वरच्या केसांना लावायचा. म्हणजे केसांची जी लेंथ आहे, केसांची जे टोक आहेत, त्या टोकांना लावायचा आहे. तो स्काल्पमध्ये लावायचा नाही आहे. त्यामुळे वरती लावल्यानंतर कमीत कमी एक 5-6 मिनिट थांबा किंवा गरजेनुसार एक 10 मिनिटं थांबू शकता आणि त्यानंतर कोमट किंवा थंड पाण्याने तो वॉश करून टाका. शॅम्पू ही प्रॉपर वॉश करणं गरजेचं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे, की तो पूर्ण वॉश झाला आहे की नाही. तसाच शॅम्पू ठेवला तर त्याचे वेगळे परिणाम होतील. सेन्सिटिव्हिटी वाढेल, इरिटेशन व्हायला लागेल. तसंच कंडिशनरसुद्धा प्रॉपर वॉश करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि हा शॅम्पू जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा सुरुवातीला आठवड्यातून 2 वेळा याचा वापर करा. जसजसं दिवस जातील, जसजसा डॅन्ड्रफ कंट्रोलमध्ये येईल त्यानुसार तुम्ही आठवड्यातून एकदा याचा वापर करू शकता. जर तुम्ही नेहमी बाहेर फिरणं जास्त असेल किंवा धुळीशी रिलेटेड काम असेल आणि तुम्हाला डेली वॉश करणं गरजेचं असेल, तर तुम्ही माइल्ड नॉर्मल शॅम्पू यूज करू शकता आणि आठवड्यातून 2 वेळा ह्या अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूचा वापर करू शकता. तेलाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला हे शॅम्पू सगळे वापरताना कमी ठेवायचं आहे. अंघोळीच्या 2 तास अगोदर तुम्ही नॉर्मल कोकोनट ऑइल लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही केस वॉश करू शकता. ओव्हरनाईट केसांना तेल लावून ठेवणं हे एकदम चुकीचं आहे. अशा पद्धतीनं शॅम्पू वापरून तुम्ही तुमचा डॅन्ड्रफ कमी करू शकता. तरीही जर डॅन्ड्रफ कंट्रोल होत नसेल, तर काही प्रमाणात वेगळ्या शॅम्पूंची तुम्हाला गरज लागू शकते. यासाठी तुम्ही डॉक्टरांना व्हिजिट करा. त्यांच्या सल्ल्यानुसार तुमच्या स्काल्पला कोणता शॅम्पू गरजेचा आहे हे पहिला बघून मग त्यानुसार तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरायला सुरू करू शकता. यामध्ये लोशनही अवेलेबल आहेत, की जे ओव्हरनाईट लावून ठेवायचे
आहेत त्याचाही तुम्ही वापर करू शकता. अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटरला व्हिजिट करू शकता.